निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुसंध्याकाळ मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आहे होळी पौर्णिमा आणि आजच्या दिवशी ना भद्राकाल सुद्धा आहे आणि चंद्रग्रहण सुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात ना भरपूर सारे प्रश्न आहेत की नक्की होलिकाचं जे पूजन आहे ते कधी करायचं आहे की नाही करायचं आहे, आणि होलिका दहन करायचं असेल तर मग ते कोणत्या मुहूर्तावर करायचं आहे, असे अनेक प्रश्न आहेत. तर काही जणांना हे माहीत सुद्धा नसेल की आज चंद्रग्रहण आहे किंवा आज भद्राकाल आहे. तर या सर्वांसाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, असे अनेक प्रश्न आहेत की आज चंद्रग्रहण आहे, तर सुमारे 100 वर्षांनंतर होळी पौर्णिमेच्या दिवशी हा योग आलेला आहे की होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. मात्र हे चंद्रग्रहण आपल्याला भारतातून दिसणार नाहीये, त्यामुळे त्याचे वेध आपल्याला पाळायचे नाही आहेत आणि त्याचे जे पण काही प्रभाव आहेत, जे पण काही वाईट प्रभाव आहेत ते आपल्या कोणावरही पडणार नाहीये. काळजी तर आता मिटली की चंद्रग्रहणामुळे आपण आपल्यावर काही इम्पॅक्ट होणार आहेत का, किंवा आपण होलिका दहनाची पूजा करायची आहे का, होलिका दहन करायचं आहे का, तर करायचं आहे. आज सकाळी 9:54 ते संध्याकाळी म्हणजे अगदी रात्री 11:13 हा भद्राकाळ असणार आहे. मग आता हा पूर्ण दिवसच भद्राकाळ असणार आहे. तर मग आपण होलिका दहनाची पूजा कधी करायची आहे आणि होलिका दहन कधी करायचं आहे, तर या भद्राकालामध्ये ना आपण होलिका दहनाची पूजा आहे ती संध्याकाळी 6:35 ते अगदी 9:30 वाजेपर्यंत करू शकतो. म्हणजे होलिका दहनाची जी पण आपण पूजा करतो, नैवेद्य दाखवतो, या सगळ्या गोष्टी 6:35 ते 9:30 वाजेपर्यंत करायच्या आहेत. त्याच्या आधी म्हणजे 6:35च्या आधी किंवा 9:30च्या नंतर करायचं नाहीये. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे होलिका दहन करायचं आहे, म्हणजे जी आपण होळी पेटवतो, तर ते आपल्याला कधी करायचं आहे, तर रात्री 11:15 ते 12:30 म्हणजे 12:25 आपण हे होलिका दहन करू शकतो. त्याचप्रमाणे हे होलिका दहन आपण गोरज मुहूर्तावर सुद्धा करू शकतो. मात्र आपण रात्री 11:15 ते 12:25 या कालावधीमध्ये सुद्धा होलिका दहन करू शकतो. तर अशा प्रकारे ही माहिती देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे मंडळी. तर आता तुमचं सगळ्यांचं कन्फ्युजन दूर झालेलं असणार आहे. तर याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते. तर हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.